तुम्ही ह्या सगळ्यामध्ये आता आपण नटसम्राट वगैरेचं बोललो, मंतरलेले चैत्रवेल याच्यामध्ये शांताजोग आणि जयराम हर्डीकर यांचा कामेरीजवळच्या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. तो तुम्हाला खूप लागला आणि तुम्ही थेट कुसुमाग्रजांकडे, तात्यासाहेब शिरवाडकरांकडे गेलात. ते तुमचं अगदी, तुम्ही त्यांचे मानसपुत्र होतात, ते तुमचं आश्रयस्थान होतं. मला तात्यासाहेबांशी बोलताना ते अनेकदा जाणवलेलं आहे. मीही तात्यासाहेबांना अनेकदा भेटलेलो आहे आणि त्या वेळेला ते आपल्याला जाणवलेलं आहे. तुम्ही त्यांच्याकडे गेलात, ते त्यांच्याकडेच का गेलात आणि काय झालं तिथे? एक सुदिंग हँड म्हणून जो आहे ना, सुदिंग शब्द म्हणून त्यांचं मी एक बघितलं. गरिबांचा राबता सकाळपासून जो 10:30-11ला सुरू व्हायचा, ते 10:30-11ला श्रीराम श्रीराम करीत येऊन त्या खुर्चीवर बसत असत. ते बाहेर जो घोळका असायचा, अगं तू मागच्या वेळी तुझ्या दुसऱ्या मुलीचं तिचं लग्न ठरलं का, नाव घेऊन विचारित असत. वर काहीच नाही. जो त्यांचा माणूस होता तो दलित होता, मदत करायला, त्याला त्यांनी शेवटी नोकरीला लावून त्याला पोटाला लावला, सगळं वगैरे केलं. असा माणूस सहसा तुम्हाला दिसत नाही. जे बोलतो तेच करतो. 61वी त्यांनी मला म्हटलं होतं, तू माझा मानसपुत्र म्हणून. म्हणजे 61 वेळी मला बक्षीस दिलं होतं. चैत्रवेल नंतर गेलो, बस जळाली होती, कंप्लीट. 2च माणसं नाही, 4-5 माणसं गेले. सगळे साऊथचे जे सगळे होते ते पाठीमागच्या डिकीमध्ये झोपले होते, ते उठलेच नाहीत. त्या माणसाला 2 वर्ष आम्ही ट्रीट केलं आणि तो बरा झाल्यानंतर मद्रासला गेला. बाकीचे सगळे गेले. हर्डीकरच्या बाबतीत मला असं काय काय हे असं झालं. एक मूल एवढंसं आहे जन्मलेलं एक, आणि हा वडील गेले आहेत. म्हणून मी घाबरत गेलो. तर ती बाई चांगली हे निघाली. त्यावेळेला तुम्ही काय करणार? सकाळच्या वेळी असा अपघात होतात, गाडी माणूस ड्रायव्हर जरा झोपतो, हे घेतो, डुलकी घेतो, परंतु तुम्ही काळजी करू नका. आणखी 1 महिन्याच्या आत मला बँकेने सांगितलं, तुम्ही येऊन नोकरीला काम सुरू कर. जयराम हर्डीकरांच्या बायकोनं. त्यामुळे तो भाग गेला. शांताजोग एका वेगळ्या याच्यात वाढलेल्या. तात्यासाहेबांनी एवढं मला पाठीवर हात ठेवून अर्धा तास ते काही बोलले नाहीत. शांत हो, शांत हो, शांत हो. मी वाचलं ते, तुम्ही त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून हमसाहमशी रडला. खरं आहे. ते असे बसले होते, असं मी बसलो, खाली बसलो आणि मला काय करावं हे समजत नव्हतं. सगळी बस गेलेली, सगळं सामान गेलेलं, माणसं गेलेली, हातात काहीच नाही, आणि परत कसं उभं राहावं. तर चहूकडून मदत आली. म्युन्सिपाल्टीने परत बस दिली आणि हातून परत संसार सुरू झाला. तो 95 साली जेव्हा हे काम आटोक्याबाहेर गेलं, तेव्हा मी माझा चार्टर्ड अकाउंटचं सर्टिफिकेट काढून रद्द करायला इन्स्टिट्यूटकडे पाठवलं. रद्द करायला का, तर मला आर्बिट्रेशनची कामं येत असत. माझा निपक्षितपणे भागवून आर्बिट्रेशनची कामं येत असत आणि ती मनोभावे मी करीत असे. त्यामुळे ती सुद्धा येऊ नयेत, कारण इथं खूप लक्ष द्यावं लागत होतं. कारण सगळी दलित वस्ती होती, ती सगळी त्रास देत होती. त्यामुळे आणि कोर्टाच्या दररोज तारखा पडत होत्या, त्याही मला अटेंड करणं भाग होतं. म्हणून मी ते काम सोडलं आणि बिकेम फुल टाईम वर्कर 95 सालापासून. तोपर्यंत आजपर्यंत मी तसा फुल टाईम वर्कर आहे. मी असं ऐकलं आहे की तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटचं तुमचं काम थांबवलं आणि सनद रद्द केली. त्यावेळेला बाकीचे तुमचे जे भागीदार होते त्यांच्याकडून तुम्ही 1 पैसाही रॉयल्टी किंवा काहीही घेतलं नाही. तुम्ही असं म्हटलं, माझं काम झालेलं आहे, आता मी ह्यातून बाहेर पडतो. बरोबर आहे. जे काही जमा असेल तेवढं मला द्या. 3 ब्रँचेस 3 पार्टनरना देऊन टाकल्या. बाकी जे कोण माझ्याकडे आर्टिकल्स होते त्यांना देऊ. कसलाही मोह ठेवला नाही. लायब्ररी होती पूर्ण मडगावची, ती दिली. आता तोच माणूस मला सिनेमनेरमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून, व्हाईस चेअरमॅन म्हणून काम करतोय. बरं. अच्छा. तर तुमच्या आयुष्यामध्ये इतकी मोठमोठी माणसं तुमची जवळचे स्नेही झाले. कुसुमाग्रजांचा मगाशी आपण उल्लेख केला, तात्यासाहेब शिरवाडकरांचा, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, तसंच दामू केंकरे, जितेंद्र अभिषेकी, जयवंत दळवी, भास्कर चंदावरकर, नंतर मास्टर दत्तारामांचं तर एकदा कोल्हापूरचं तुम्ही सांगितलं होतं की ते नाटक देऊन सगळे शब्द त्यांचे मी तिथं उद्धृत केले. असं म्हणाले. काय झालं होतं ते? काही
बिलकुल न शिकलेला माणूस, 4थी इयत्ता मराठी शिकलेला माणूस, हां घरी चहा घेतल्यानंतर मी प्रत्येकाच्या खोलीत जात असे, तर परशुराम सामंत एका बाजूला असत, दत्ताराम दुसऱ्या बाजूला, तर पटापटा पटापटा संवाद म्हणत असत. बापू हे काय 200-250 प्रयोग झाले नाटकाचे, अजूनही पाठ करावे लागते, बस म्हणाला. आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही लमाण कसे, आम्ही तिथं नुसते शब्द पोचवत नाही, त्याच्या मागे हा इतिहास आहे, हा कलाकाराने समजून घेतला पाहिजे. पॉज, किती पॉज घ्यावा लागतो 2 शब्दामध्ये, ते शब्द कसे उच्चारावे लागतात कुठल्या सिच्युएशनमध्ये, हे जर तुम्ही सगळं घेतलं तर लेखकाला जे काही म्हणायचं आहे ते त्याच्यापर्यंत बऱ्या तऱ्हेने पोचतं. म्हणून मी ज्या दिवशी जे नाटक असेल, तुम्ही म्हणाला धंदा म्हणून आम्ही करत नाही, कलेची ही सेवा आहे. तसंच दळवींची तुमची फार मैत्री होती आणि त्यांच्या बॅरिस्टरच्या निमित्तानं मग विजया मेहता वगैरे वगैरे असे परत एक वेगळा संच जमला. बॅरिस्टर दळवींना कसं सुचलं आणि तुम्ही त्यांना कसं ते प्रवृत्त केलं? दळवींची 2 नाटकं होती ना, एक बॅरिस्टर आणि दुसरं अथांग काय बरोबर लिहिलं होतं, काय कोळका कसं काय लिहिलं होतं, डिलिबरेटेड चाइल्डबद्दल. हे चाइल्डचं प्रकरण त्या नाटकामध्ये आलं, त्याचं कारण भिकूपै आगले. बरं. त्यांचा मुलगा एक तसा आहे, तो अजून आहे जिवंत, इज राऊंड अबाउट 60. बरं. तर मला एकदा म्हणाले, अरे जेव्हा हा वयात येईल तेव्हा काय, त्याला आई म्हणून ते समजेल का, ती माझी बहीण आहे म्हणून समजेल का, तो अशी मिठी मारताना काय वासना जागृत होतील, हा अशी प्रश्न दळवींनाच पडत. हो हो. आणि त्याच्यावर त्यांनी लिहिलं. जेव्हा बॅरिस्टरचा पहिला प्रयोग झाला, मला कल्पना नव्हती, त्यांना सगळी माहिती असायची. बॅरिस्टर रमेश संजगिरींच्या घरी कोण आहे, काय आहे, त्याचा भाऊ कसा आहे, काय आहे, सगळं माहीत होतं. त्या भावावर त्यांनी नाटक लिहिलं. पहिल्या प्रयोगाला त्याला घेऊन आलो, तर ते नाटक असं काही बॅरिस्टर आला आणि माझ्याकडे म्हणाला, काय रे तुला अक्कल नाही का, माझ्या भावाला मी बोलावलं नाही, कधी बोलावलंय का, तुम्ही त्यांना घेऊन आला, तर मला कुठं माहित आहे हे असं नाटक आहे म्हणून. आता त्याचा परिणाम कसा काय होतो हे आम्हालाही दिसणार, की त्याचा परिणाम जबरदस्त होतो. जेव्हा तो परत खुर्चीवर बसतो त्यावेळी तो असं असं डोलत दत्त 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 गायीची, दत्ताची गाय, तो जबरदस्त परिणाम होतो असं त्याला दिसून आलं. आणि तो केला, पण परंतु हे सगळं निरीक्षण त्यांचं जे आहे ना, ते जबरदस्त आहे दर्गांचं. रामकृष्ण काका, मागापासून तुमच्या बोलण्यामध्ये स्नेहमंदिर असा सारखा उल्लेख येतो आहे. तर मला असं वाटतं ते नुसतं बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष स्नेहमंदिरमध्ये जाऊन येऊया. आपण आता स्नेहमंदिरला आलो आहोत, या तुमच्या कामाबद्दल सांगा. आम्ही इतकी वर्ष काम करत होतो, त्यापासून स्नेहमंदिर ही संकल्पना अतिशय दूरस्थ, आम्ही कधी तो अनुभव घेतला नव्हता आणि हे सगळं प्रकरण आम्हाला नवीन होतं. परंतु तात्यासाहेब म्हणाले की समाजापुढे मोठा प्रश्न येईल तो 21व्या शतकात, जेव्हा ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढेल आणि जो आज समाजात बदल घडत चालला आहे, पर्टिक्युलरली तरुण वर्गामध्ये, त्यामुळे हे संबंध थोडेसे दुरावण्याचा संबंध आहे. आणि त्यावेळी स्नेहमंदिरसारख्या संस्थेची गरज असेल, जी संस्था आपल्या ज्येष्ठ नागरिकांची व्यवस्था करेल आणि त्यांना सगळ्या तऱ्हेच्या सोयी उपलब्ध करून देतील, अशा तऱ्हेची एक संस्था सुरू करावी असं त्यावेळी ते म्हणाले. ही सगळी कल्पना मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या मिटिंगच्या ह्याच्या वेळी झाली आणि त्याला नंतर तात्यासाहेब ज्यावेळी गोव्याला आले त्यावेळी यासंबंधी त्यांनी अधिक तपशीलवार माहिती आम्हाला दिली. पुढं
आम्ही जागा शोधू लागलो हं, आणि कित्येक लोकांनी आम्हाला जागा दाखवल्या, हं, परंतु ही जागा आम्ही पसंत केली याचं कारण ही एकंदर परिसर हा जर बघितला तर हा परिसर एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांच्या सुखसोयीसाठी, शिवाय देवळं इथं जवळ आहेत, त्यामुळे ही वास्तू सगळ्यांनाच उपयोगी होईल असं आम्हाला वाटलं आणि ही वास्तू आम्ही सुरुवातीला सिलेक्ट केली. त्याच्यामागे खूप मग नंतर जागा घेण्यामध्ये आणखी अनेक गोष्टी जमिनीच्या बाबतीत वगैरे अडचणी आल्या. त्या सगळ्या सोयी त्या सगळ्या गोष्टी कोर्टाच्या माध्यमातून दूर झाल्या आणि 1988-89मध्ये आम्हाला ही जागा पूर्णपणे आमच्या ताब्यात आली. सरकारने आम्हाला मंजुरी दिली आणि इथं आम्ही कामाला सुरुवात केली. ती जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला इथे काय सोयी होत्या, आता कोणाकोणासाठी, आणि हा परिसर किती एकराचा आहे? हा परिसर एकंदर 25,000 स्क्वेअर मीटरचा आहे. हां, पण सगळा हिलॉक आहे. हिलॉक म्हणजे चढ उतार आहे होता. हां, ती आपल्याला उपयोगी करण्यासाठी रमेश कामत सारख्या आर्किटेक्टांनी खूप श्रम घेतले. हां, आधी त्याने सांगितलं की ह्याचा उपयोग करताना कमीत कमी खर्चात कसं करता येईल हे बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीने खालचा भाग जो आहे तो आम्ही खोदून हे करून एक लेवलमध्ये आणला आणि तिथं बांधकामाला सुरुवात झाली. हे बांधकामाचं काम 2 वर्ष 3 वर्ष चाललं. सगळं हा परिसर आज आपल्याला दिसतो आहे तो परिसर 4 ते 5 टप्प्यामध्ये पूर्ण झालेला आहे. आणि इथे काय काय सोयी आहेत? आता ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं सगळ्या सोयी आहेत. म्हणजे एक म्हणजे ज्यांना गरज आहे ह्या प्रकारच्या संस्थेची अशाच लोकांना इथं राहायला मिळतं. विनाकारण एक हॉटेलसारखं याचं स्वरूप नाही. मुख्यतः आम्ही त्यावेळी विचार केला होता तो विधवांचा. विधवान जर कुठं गेल्यानंतर काय करणार, त्या कशा पद्धतीने जीवन जगतील असा विचार होता. म्हणून विधवा किंवा जे शिक्षक वगैरे लोक आहेत, जे ज्यांनी विवाह केला नव्हता, जे आहेत अशा लोकांसाठी ही वास्तू उपयोगी येईल असं वाटलं. परंतु आता हळूहळू आमच्या आता प्रत्ययास आला आहे की संबंध इतके कुटुंबाचे, आता कुटुंब व्यवस्था जवळजवळ मोडकळी झाली आहे. मुलं परदेशी गेलेली आहेत शिक्षणासाठी आणि ते तिथंच राहतात. अशा वेळी यांची देखभाल कोण करणार? ती सगळी देखभाल आम्ही करतो. वैद्यकीय सुविधा इथं आहे. सुविधा म्हणजे दररोज 4 आठवड्यातून 7ही दिवस एक डॉक्टर इथं असतो. बरं. आणि ते साधे सर्वसाधारण जर आजार असतील तर इथंच त्यांना उपचार इथे औषधोपचार वगैरे करतो. परंतु पडून हाड मोडलं किंवा आजारात दिसून आलं की ह्याला कॅन्सर आहे तर ह्या गोष्टी आम्ही करू शकत नाही, कारण त्या सोयी आमच्याकडे नाहीत. म्हणजे आमच्याकडे इंटेन्सिव्ह केअर युनिट नाही. म्हणजे हार्ट अटॅक आला तर इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये त्याला ठेवावा अशी आमच्याकडे सोय नाही. ती आम्ही लगेच नातेवाईकाला कळवतो आणि त्या ह्याच्यावर रेसिडेंटला आम्ही ह्याच्या पाठवतो, हॉस्पिटलमध्ये पाठवतो. नंतरची सगळी जबाबदारी ही नातेवाईकांची, ती त्यांनी घ्यावी. ती घेण्यास आता जवळजवळ पुष्कळ लोक नकार देत आहेत. बरं. अरे हो. आणि मग हा सगळा आता हळूहळू यातील प्रश्न निर्माण होतात असे की आजारी पडली किंवा काही झालं किंवा मयत झाले तरीसुद्धा आपलं जर काम असेल तर ती माणसं येत नाहीत. उदाहरणार्थ मुंबईहून एक अविवाहित कित्येक वर्ष इथं राहत होता. शेवटी त्याला हार्ट अटॅकने तो एकदम गेला. गेल्याबरोबर आम्ही कळवलं. त्या दिवशी चतुर्थी होती. तोपर्यंत आम्ही कसं येऊ, आज चतुर्थी आहे. तर आम्ही म्हटलं तुमचा भाऊ आहे तो, तुम्ही येणार नसाल तर तसं सांगा. त्यामुळे आम्ही येऊ शकणार नाही, आम्ही चतुर्थी झाल्यानंतर विमानाने येऊ. म्हटलं आम्ही इथं तशी बॉडी ठेवण्याची आमच्याकडे जागा नाही, ती पणजीला नेऊन ठेवावी लागेल. म्हणून आम्ही सध्या 12 तास त्याला आईस वगैरे सगळं देऊन त्याची बॉडी ठेवतो आणि नंतर तुम्ही तेवढपर्यंत आलात तर ठीक, नाहीतर ती माणसं आली नाहीत. अरे बापरे. आणि मग आम्ही 4 जण होतो, मीच भडागणी दिला. बरं. अशी सुद्धा उदाहरणं आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी इज पार्ट ऑफ द गेम.
एकदा तुम्ही एक व्यवस्था सुरू केली त्यातील अनेक अपवाद हे असतीलच. आज इथं एकंदरीत सगळे रहिवासी म्हणून जवळजवळ 86 लोक इथं राहतात. बरं. त्यातील जवळजवळ अर्धे लोक हे बॅड रिडन आहेत, म्हणजे ते अपंग आहेत, विकलांग आहेत आणि त्यांना सगळ्या गोष्टी त्यांना अंथरुणावरच कराव्या लागतात. म्हणून आमची सगळी सोय त्यांना द्यावी लागते. म्हणजे तिथं त्यांना 24 तास नर्सिंगची व्यवस्था आहे, ती सगळी त्या नर्सिस ते बघतात. आणि बाकीचे लोक ऑन देअर ओन आहेत, म्हणजे ते येऊ शकतात, स्वतः आंघोळ करू शकतात आणि नाश्त्यासाठी, जेवणासाठी, चहासाठी अशी दिवसातून 5 वेळा ते इथं येऊ शकतात, असे अर्धे लोक आहेत. आता ही सगळी व्यवस्था व्यवस्थित चालली आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. परंतु एकंदरीत आजची परिस्थिती बघता हे हाताच्या बाहेर खर्चाच्या दृष्टीने जात आहे. पगाराचा भाग म्हणा किंवा आलेली महागाई म्हणा, याच्या जे आम्ही किती घेतो, आम्ही जर माणूस जर स्वतःचं हे करणारा असेल, धडधाकट असेल आणि त्याला गरज असेल म्हणजे इथं राहिला असेल, त्याच्याकडून 3,500 रुपये घेतो. आज 3,500 काहीच होऊ शकत नाही. परंतु अनेक गोष्टी मनात सारख्या येतात. ही सगळी संस्था मध्यमवर्ग आणि गरिबासाठीच आहे. पण गरीब म्हणजे अनाथ गरीब नाही, ज्याला कोणी नाही असं नाही, कोणीतरी पाठीमागं ती जबाबदारी घेणारा असला पाहिजे तर त्यांना घेतो. परंतु आता काही वेळा अपवाद करावे लागतात. असे अपवाद जरी केले, काही लोकांमध्ये मोफत द्यावं लागतं, अशी 2-3 माणसं इथं आहेत. परंतु एकंदर व्यवस्था बघितली जर गेली आता 35 वर्ष आम्ही हे काम करतो आहोत, पण हे व्यवस्थित चालू आहे. त्या दृष्टीने एक आदर्श म्हणून नाही, ही आदर्श व्यवस्था आहे का असं कोणी विचारलं तर मी सांगितलं आदर्श ही व्यवस्था नाही. आदर्श व्यवस्था ही कुटुंबातलीच असली पाहिजे, त्या माणसाला कुटुंबातच ठेवलं पाहिजे, ही आदर्श व्यवस्था आहे. अशा 3-4 लोकांना आम्ही प्राथमिक इंटरव्ह्यूमध्ये हा गोष्टी सांगून त्यांना घरीच राहण्याची व्यवस्था केली आहे, नाही. परंतु आज माणसाची मनं गुरथट होत चालली आहेत. किती तुम्ही सांगितलं तर नाही, ते होत नाही. मला नोकरी असते, आता नोकरी का करावी लागते, गरज आहे का दुसऱ्या नवऱ्याने आणि बायको दोघांनी नोकरी करायची, पण त्यांना लगेच मोटार हवी असते, या सगळ्या सोयी हव्या असतात. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या याच्यामध्ये मग्न असतो आणि त्यांना ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. भोगवाद वाढायला लागल्यामुळे माणुसकी आणि संवेदनशीलता कमी व्हायला लागले. मगाशी आपण बॅरिस्टर नाटकाबद्दल बोलताना विजयाबाईंचं तुम्ही म्हणत होतात की सांगायचं राहिलं. विजया मेहता, विजयाबाईंचं आमचे संबंध जेव्हा आम्ही व्यावसायिक नाटकं सोडून नवीन प्रयोग करायला सुरुवात केली, भास्कर चंदावरकर त्यावेळी आम्हाला जॉईन झाले होते, त्यावेळी आम्ही अभिज्ञान शाकुंतलम हा पहिला प्रयोग आपण नाटक घेऊ असं ठरलं. त्याला मदत केली की द ग गोडसे आणि भास्कर चंदावरकरने स्क्रिप्ट तयार करण्यामध्ये. ते स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर हे सगळं काम NCA मार्फतच थोडंसं व्हावं असं तिलाही वाटत होतं, कारण ते NCमध्ये ती अटॅच होती. त्यामुळे असं ठरलं की सगळे प्रयोग NCमध्ये सुरुवातीला होतील, NCPA आणि ते तुम्हाला सगळी मदत करतील आणि प्रयोगाचा खर्च निघून जर काही राहिलं तर त्याची वाटणी होईल. त्यामुळे काम सुरू. मग त्यावेळी ते मला दिसून आलं की सकाळी 8 वाजता तालीम सुरू व्हायची. कुठं NCPAच्या म्हणजे एका टोकाला मुंबईच्या. तर बाई सकाळी 8च्या पूर्वी तयार असे. एकाही कलाकाराला छाती झाली नाही 8 वाजून 10 मिनिटांनी किंवा 8:15 वाजता यावं असं, कारण बाईच सुरुवातीला येऊन बसलेली असे. त्यामुळे संबंध हे 8 ते 12 अशा दिवसाला 4-4, 5-5, 6 तास ते तालीम होत असे. शिस्त ही बाईची खासियत. स्वतः होऊन ती तुम्हाला अमुक करा, दामुकेकरीसारखे स्वतः होऊन दाखवणार नाहीत. अमुक पद्धती करा, अमुक पद्धती बोला. ती सगळं कसं व्हावं, काय व्हावं हे तुम्हाला सांगेल आणि तुमच्याकडून ते हळूहळू काढून घेणार. साधारण 35 ते 36 रिहर्सल तिला लागत. आणि पद्धत अशी होती की नाटक प्रयोग होण्यापूर्वी 3 रिहर्सल्स या पूर्ण स्टेज रिहर्सल्स असतात, रंगीत तालम्यासारखे असतात. आणि त्यात सगळं आणि बाई नोटबुक घेऊन बसत असे.
कुठं काय चुकलं हे प्रत्येकाची नोट ती अशी घेत असे, हां. ती दुरुस्त करत असे दुसऱ्या दिवशी. आणि तिसऱ्या दिवशी तिच्या मनासारखं झालं रे मनासारखं, आता ताली ओपन करूया हां. असं म्हणून करत असे. त्यावेळी ती पाठीमागेच बसलेली असे. हां हां तिला कसलाही जी काही घालमेल व्हायची ती कुठं दिसत नसे तिच्या चेहऱ्यावर. बर. ती शांतपणे बसून ते बघत असे. हां. अशा रीतीने तिच्याबरोबर मी 3-4 नाटकं केली. बर. अविज्ञान शाकंदम केलं, बॅरिस्टर केलं, हां संध्याछाया केलं, हां नागमंडळ केलं, बर. अशी सगळी नाटकं जरी केली तर ही बाईची शिस्त म्हणजे बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, आणि नंतर सगळे दौरेसुद्धा परदेशी झाले. हां. हे तिच्या इनिशिएटिव्हमुळेच तिने सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत हे सगळी सोयी केल्या. तसा बाईचा आम्हाला खूप उपयोग झाला. सुरुवातीला नाही, पण नंतर आम्ही एकदम हे तिलासुद्धा ऐन वसंतात दुसऱ्या रात्री हे नाटक बघून अरे इतकी माणसं कुठून आणलीस तू, हां नवीन कलाकार. हां. म्हटलं हे सगळी मंडळी आहे ना, त्याने आम्ही म्हणून जॉईंटली सगळं आता काम करतो आहोत. चांगलं आहे म्हणाले. तिने दिल्लीला बघितलं हा प्रयोग हां हां. आणि ती खुश तर झाली. ही जशी विजयाबाईंची नाटक बसवण्याची तुम्ही दामू केंकरेंचा उल्लेख केला, ते कसं करायचे? दामू केंकरेंची पद्धत जवळजवळ 35-36 तास त्याला लागतच असत. हां पण त्यांचा प्रोसेस स्लो होता. त्यांनी एकदा ठरवलं की असं व्हायचं तर ते काढून घेत असत, तसं दाखवत असत. हां प्रत्येक गोष्ट कशी करायची हे त्या कलाकाराकडे व्हायला पाहिजे म्हणून ते तसं दाखवत असत, तसे बोलून दाखवत असत, तसे अंगविक्षेप असत तर तो करून दाखवत असत, मुवमेंट दाखवत असत. अखेरच्या सवालमध्ये बाई काम करत होत्या. विजयाबाई. हो. डायरेक्टर दामू केंकरे होते. हां ते ना तुम्हाला तसं नाही, हां तू येताना मुद्दाम येते असं वाटतंय, तसं का दाखवून उपयोग नाही. हां. सहज तू तिथं गेली असताना तिथून परत येताना तसं झालं पाहिजे. त्याच्यासाठी तिथं एक काही कारण दाखवलं पाहिजे आपल्याला. हां हां अशा सगळ्या लहान लहान गोष्टी दामू केंकरे करत असे. दामू केंकरेचे कष्ट काढण्याचे जरा संत असत, जरा पटकन रागावत असत. बाई तशी फार रागावली नाही कधी हां. आपल्या कलाकारावर. हां. तिने कलाकारावर सांभाळून घेत पुढे गेले. हां. दामू केंकरे जरा रागावत असत. थोडंसं रागावत असत. हां तर दामू केंकरेने आम्हाला खरं म्हणजे आम्ही ज्यांना भीष्माचार्यच म्हणत असू, हां हां त्यांनी एकंदरीत आम्हाला स्थान मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले या क्षेत्रात. वा. मी पुष्कळ वेळा त्यांचा सल्ला घेतला आहे. हम्म. भक्ती बर्वे आणि अखेरच्या सवालमध्ये आणि विजयाबाई एकत्र होत्या. हो. काय बिनसलं कोण जाणे. हां पण एक दिवस विजयाबाई म्हणाल्या, रामकृष्ण आता मनासारखं होत नाही रे. काय झालं? हां नाही, विनाकारण मला राग येईल असे करते भक्ती, बर. बोलते, मध्येच हे करते. त्यामुळे तिला जर मी पसंत नसेल तर मी सोडून देईन नाटक. म्हटलं कसं? हां तुम्ही आमचे आधार आहात इथं सगळं. हां म्हणून मग मी स्टुडिओमध्ये गेलो आणि भक्ती बरे त्यावेळी स्टुडिओमध्ये काम करत होते हो. आणि तिची भेट घेतली. काय झालं आहे? तेव्हा नाही, तिने आपली बाजू सांगितली काहीतरी. हां तर मी म्हटलं काही न्याय घेऊन घेण्यासाठी आलो नाही, हां हां परंतु मला कोण जास्ती उपयुक्त होईल याचा मी विचार करतोय. बर. आणि मला विजयाबाई ह्या तुझ्यासाठी कोणी नटी मला मिळेल, पण विजयाबाईसारखी दिग्दर्शक आणि ह्या विषयाची अभ्यास असलेली बाई मला मिळणार नाही. हां तेव्हा तुझं तू काय ते ठरव हां आणि 3 दिवसांनी मला सांग. हां निर्णय हा ठरलेला आहे. हां विजयाबाईंना ठेवायचं आणि तुला सांगायचं राम राम म्हणून. हां हां आणि तिने माझ्याकडून रामराम घेतला. बर. पण पुढे संबंध उत्तम राहिले. हो हो, संबंधांचा प्रश्न नाही. या सगळ्या मला तशा जवळ होत्या. नंतर सुद्धा कारण ती नंतर अध्यक्ष झाली. हो, नाट्यसंघ. त्यावेळी सगळी पुस्तकं वगैरे त्याला मीच दिली. अच्छा अच्छा. ती परत केली नाही ती गोष्ट वेगळी. हा तुमच्यातला मुश्किलपणा कायम आहे. परंतु तिला सगळी हे भाषणं कशी, कोणी काय केली, कुठले विषय घेतले हे सगळं दिलं आणि तिचं ते व्यवस्थित झालं सगळं. असे कलाकारांबद्दल संबंध आले. आज विषय घेताना पुष्कळ वेळा यांना खूप न्याय दिला पाहिजे होता, पण तो न्याय मी देऊ शकलो नाही. अशा कलाकारांनी मला खूप मदत केली आहे. हे केवळ
नाटक म्हणून नाही, ते घरासारखे राहत. संध्याकाळ झाली की जवळ 150-200 कलाकार त्या वास्तू जमत असत. वा. कुठंही त्यावेळी सोय नव्हती. फोन करायचा झाला तर खाली यायचं, ते हे करायचं आणि त्यावेळी सगळी ही मंडळी म्हणतात मी त्या बाजूला जातो आहे, मी हे पत्र देतो, ते काम मी करतो, असं होऊन ते काम विभागून नेलं जातं. एक मजेशीर किस्सा मी सांगायला विसरलो, स्वातंत्र्यासंबंधीचा. तो एक सांगतो असं मला वाटतं की कशी आमची वृत्ती असते आणि कशी त्यांची दृष्टी असते हे तुम्हाला समजेल. हे सगळं काम, मेन काम 15 ऑगस्टला सगळा हिंदुस्थानभर सत्याग्रही येणार होते आणि माझं काम बेळगावला जी मंडळी राहतील, गोवा मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्रामाचं जी राहतील त्यांची व्यवस्था आम्ही बघायची होती. जथ्याचे जथे यायचे, हजारो सत्याग्रही जमले होते उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत. त्यावेळी ती मोरारजी देसाईने बस सेवा बंद केली. बर. तर मधुदंडवते आद्य करून सगळे 150 किलोमीटर चालत आले. त्यामुळे ते आले की मैदान घेतलं होतं, त्या मैदानात मुक्काम त्यांचा असे. तर सगळे दाढी वाढलेले, घामेलेले, कपड्यावर धूळ साचलेली अशी माणसं दिसत असत. तो संध्याकाळी प्रेस मीटिंग असे, जवळजवळ 30-35 फॉरेनर आले होते. त्यांना हे सगळं वाटायचं काय बोलतायत त्यांच्या विरुद्ध. हे सत्याग्रही म्हणून त्यांना सेनापती बापट सत्याग्रहाचा लढा येणं म्हणजे वाटलं होतं. सेनापती म्हणजे कोण? सेनापती लष्करातला सेनापती असते. पण तो एवढासा म्हणून त्याच्या शेंडीला धरून त्यांनी उचलला आहे त्याला. बर. तर संध्याकाळ झाल्यानंतर एक अमेरिकन काही कुठला तरी असा उत्तर बोलाला, SM जोशी होते, पीटर आर्वलेस होते, उत्तर द्यायला की हेच ना तुमचे ते सत्याग्रही जे हा गोवा मुक्ता करायला येणार आहेत आणि जे उद्या सत्याग्रहाला जाणार आहेत आणि जे त्यांच्या समोर जाऊन हा सगळं प्रदेश हे करणार आहेत. तर म्हणाले होय. तर ते सगळे हे असे फिदी हसू लागले. तेव्हा SM जोशी त्यांना म्हणाले तुम्ही त्यांच्या बाह्यांगावरून हसत आहात. उद्या तुम्हाला दिसेल की एक माणूस स्वतः मरून जाण्यासाठी कसा उभा राहतो गोळ्यांसमोर, काही भीता न भीता, हे तुम्हाला उद्या दिसेल. कारण तुम्ही त्यांच्या अंतःकरणात जाऊन बघू शकला नाही. त्यांची दृढनिष्ठा आहे आपल्या देशावर आणि तो देश हे करण्यासाठी म्हणून ते आले आहेत, चालत आले आहेत. हे बाह्यांगात सोडा आणि उद्या त्याचं तुम्हाला फळ दिसेल. आणि त्यामुळे उद्या खरोखर तसं दिसलं. सकाळ झाली आणि ते मशीन गन घेऊन चारी बाजूला बसलो होतो. मी भिंतीवर एक चढून ते बघत होतो. हॉस्पिटल बांधलं होतं लहानचं आणि त्यांनी बरोबर मशीन गनने टिपायला सुरुवात केली. परंतु त्यावेळी SM जोशी, डांगे, त्रिदीप चौधरी या सगळ्या लोकांनी तिथं बैठक घेऊन ठरवलं की हा सत्याग्रह आता मागे घ्यायचा. कारण विनाकारण 5-50 माणसं मरून जातील आणि तो सत्याग्रह मागे घेतला. पण तिथं एक तेव्हा दृष्टी म्हणाली, आपण ह्या लोकांची, परदेशी लोकांची पाहण्याची दृष्टी कशी असते, त्यांना कल्पनाही येत नाही की माणूस असा त्याग करू शकतो याची. आणि ती त्यांना पहिल्यांदा दिसून आली तिथं. त्या तुम्ही असंही म्हणाला होतात की SM जोशींनी त्यांना असं विचारलं की मरायला निघणारा मनुष्य काय रंगरंगोटी आणि चांगले मेकअप करून आणि असे कपडे करून येणार आहे का? बरोबर. कारण तिथं जेवण खाणं काय, एक भाकरी, कांदा आणि सुकी चटणी, एवढं जेवण, दुसरं काही नाही, भात वगैरे काही नाही. आणि अशा थप्प्या भाकऱ्या एकूण बेळगावला पडल्या होत्या, त्या नेऊन तिथं द्यायच्या, असे हजारो लोक. आणि 4 फ्रंटवर हा सत्याग्रह सुरू होता. ते परत माणसं पाठवून प्रत्येक ठिकाणी माणसं मेली, परंतु प्रत्येक ठिकाणी मग सत्याग्रह मागं घेतला. तर त्यावेळी आपल्याला एक करेज म्हणजे काय हे घाबरले नाहीत, पुढारी आपले घाबरले नाहीत. हे होणार अशी त्यांची कल्पनाही होती त्यांना, पण इतक्या प्रकारे निष्ठुरपणे हे पॉईंट ब्लँक असे मारतील याची कल्पना नव्हती. ती त्यामुळे समजून आली.
असंच मला वाटतं स्पर्श नाटकाला तुम्ही शिवाजीराव पटवर्धनांकडे गेला होतात आणि शिवाजीरावांकडे तुम्ही असं म्हटलं आहे की मला अमरावतीच्या शिवाजीराव पटवर्धनांच्या आश्रमामध्ये काम करूनही कामापासून दूर कसं राहावं हे शिकायला मिळालं. 2-3 गोष्टी मी तिथं शिकलो. हां एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हां आधी बाबा आमटेकडे गेलो होतो, 2-3 गेलो होतो, हां. ते सगळं बघितलं. हं. पण मला त्याचा एक उग्रवास येऊ लागला बरं. बोलण्यात वागण्यात. हां त्याचा एकच एक्झाम्पल म्हणून सांगतो. हां एक दिवस मला म्हणे, रामकृष्ण हां तुझी सगळी मोठी मोठी माणसं येऊन गेली, हां पण जयवंत दळवी आले नाहीत, हां त्यांना एकदा पाठवा ना. ते ही वॉज टेकिंग रिकमेंडेशन डॉक्टर वावडेकरचं घरी, हां पाठवा ना त्यांना. हां मी जाणार, असं दळवी म्हणाले. हां अशी जी माणसं आहेत ना रामकृष्ण, त्यांचा हा हे आपण बाजूला काढला पाहिजे. मी जाणार नाही त्याच्याकडे. तो पहिला निरोप देत काय बाजूला काढला पाहिजे? एगो. बरं. हां आणि तो उग्रवास ह्या पद्धतीचा होता. हां शोई होता थोडासा. हं. लँग्वेजमध्ये ते फ्लावरी लँग्वेज वगैरे सगळं ते सोडून द्या. पण ह्या माणसाकडे गेलो आम्ही आणि हा माणूस काय एकदम, आम्ही आपली सगळी तयारी करून गेलो होतो. 2 ग्लास नेले नाहीत, 2 पितळेचे ह्याचे पेले नेले याचे, आणि दुपारी असे बसून ते येण्याच्या पूर्वी, जेवणाला जाण्यापूर्वी त्याच्यात काही थोडंसं थोडंसं मद्य घातलं आणि घोट घेत होतो. एवढ्या पावलं वाजली. शिवाजीराव पटवर्धन. हां? शिवाजीराव पटवर्धनांकडे. त्यावेळी ते बाजूला काढून ठेवलं. हां अरे तुम्ही ते दळवी बॅरिस्टरवाले, हां. मला वाटलं कोणीतरी दळवी म्हणून. आणि तिथून त्याने जे शेक्सपियर आम्हाला सांगितलं, 1 तास ते बोलत होते शेक्सपियरवर. बरं. 1 तास. बरं. असा माणूस. आणि संबंध चालवत असून, संबंध महिन्याला पत्रिका काढत असून, कुठंही शिवाजीराव पटवर्धन म्हणून त्या वास्तूत कुठंही नाव नव्हतं. बरं. एवढं मोठं कुष्ठरोग्यांचं काम करून सुद्धा बरं त्यांनी खूप अतिरेक केला ह्याचा गव्हर्नमेंटकडे भांडण्याचा, म्हणून ते त्यांना बंद करावं लागलं. त्यांना अनुदानच देत नव्हते, हं. कारण तो गव्हर्नमेंट जिथे ओढत नव्हता. आणि तिथं मला दुसरी एक जाणीव आली पहिल्यांदा. हां 3ऱ्या दिवशी ते म्हणाले की तुम्ही सगळीकडे चला भोवरा, पण एकच गोष्ट करा. हं. त्यांनी चहा दिला तर नको म्हणू नका, प्या. हं. खायला काही दिलं तर खा. हं. बोटं अशी झालेली असतील हं. तरी पण नाराजी दाखवायची नाही. म्हटलं नाही. त्याप्रमाणे आम्ही गेलो. कोणी चहा दिला, कोणी. 3ऱ्या दिवशी आय कॉलॅप्स. बरं. कॉलॅप्स म्हणजे मला काय करावंच तेच सुचेना. सारखं दृश्य ती दिसू लागली मला. हं. म्हणून मी 10-15 वेळा डिटॉल आणलं, त्याने हात धुवायचे, 2 वेळा आंघोळ करायची. हं. मग एक दिवस म्हटलं तर 3ऱ्या दिवशी की दळवी जाऊया. काय रे? नाही, मी आय हॅव कॉलॅप्स. आय नो नाव व्हॉट माय लिमिटेशन्स आर. आणि तिथं मला आपल्या कर्तृत्वाची जाणीव झाली. हं. आपण कितपर्यंत जाऊ शकतो, कितपर्यंत सहन करू शकतो, आपली प्रकृती कशाची आहे ही मला जाणीव झाली. आणि माझ्या मर्यादा मला समजून आल्या. हां हा त्यातला फार मोठा फायदा मला नंतरच्या संबंध वाटचालीत मला मिळाला. असा फायदा कधी मिळाला नसता. हां तुम्ही सातत्यानं हे असं दामू केंकरेंच्या बरोबरही आपण बोलताना मी पाहिलं आहे, तुम्ही काय पद्धतीनं लोकांचं विश्लेषण करता आणि निरीक्षण करता. तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटचं पद सोडलं, गोमंत विद्यानिकेतनमध्ये पद घेतलं नाही, गोवा हिंदू असोसिएशनचं इतकं उत्तम काम 70 वर्ष करून ते सोडलं. ते पद का सोडता तुम्ही? नाही, मी गोमंत विद्यानिकेतन पद घेतलंच नव्हतं. हां चार्टर्ड अकाउंटंटचं हे काम याच्यावर दुर्लक्ष झालं असतं म्हणून सोडलं. पण गोवा हिंदूचं पद सोडण्यामध्ये माझ्यावर थोडेसे आरोप झाले. बरं. तिथली जी माणसं नंतर आली होती ना, हां त्यांना माझं महत्त्व किंवा मला दिलेलं हे कोणी दिलेलं आहे, कारण सगळे लोक मला मानत होते. हां कुठेही मी असतो तरी मला येऊन सांगत असत. ते मानवलं नाही. हां त्यात एक बाई होती, हां नाईक नाव त्याचं, नाव आठवत नाही. हां तिनं सगळं एकंदरीत केलं आणि मी एक पत्र लिहिलं होतं. हां ते काय काय तुम्ही पुढं करा. हां 8 पानीपत्र होतं, पण दुसरं काही नाही. मी ज्या हे केले ते बंद करू नका. मुलांसाठी मी चाइल्ड गायडन्स क्लिनिक सुरू केली होती वगैरे वगैरे. खूप उपक्रम तिथं मी सुरू केले होते. ब्लड टेस्टिंग 10 रुपीज. खूप लोक यायचे. ते सगळं हळूहळू बंद केलं आणि मला त्या पत्राचं उत्तर म्हणून
मला स्वार्थी अपमतलबी आणि सांगतो 35 वर्ष शिरवाडकरांची मैत्री आहे म्हणून, पण सगळी मैत्री हा नीच वृत्तीने स्वतःच्या ह्याच्यासाठी वापरली वगैरे वगैरे वगैरे. मी काही बोललो नाही. हां थोडे माझ्या कलिगना दाखवलं, तेही दुखावले गेले हां आणि मी राजीनामा पाठवून दिला. हां संस्थेचाच राजीनामा, हां नुसता कार्यकारी मंडळाचा नाही, संस्थेचाच राजीनामा पाठवला. त्याचं कारण म्हटलं की ह्यांना खूप गर्व झालेला आहे. त्यावेळी त्यांनी एक बाजू विकली, त्याचे 1 कोटी रुपये आले. हां तर असा हे झाला होता की मतभेद खूपच झाला. हां माझ्या नानात काही मी 3च गोष्टी सांगितल्या, हं. पण खूप त्याच्यात हे केली होती. आता जानेवारीत तुम्ही 90 वर्ष पूर्ण केलीत आणि आता शताब्दीकडे वाटचाल सुरू आहे. तुमच्या चेहऱ्यावरचं स्मित हे प्रसन्न हास्य तुमचं कायम आहे. सगळ्या अडचणी, हालअपेष्टा किंवा आरोप तुम्ही आत्ता म्हणालात तशा तर सगळं आलं. ते कसं टिकवलं? हे टिकवण्याचं सामर्थ्य कुठून येतं? कदाचित असेल. 40 वर्ष मी प्रामाणिकपणे सकाळी 5 वाजता पडून छोटू गांधीकडे योगाला जायचं. हां मला बऱ्यापैकी शवासन जमलं होतं. हां 4 वेळा मला तो प्रकाश दिसला, हां शरीर उचलल्यासारखं दिसलं, पण 4च वेळा 40 वर्षात. बरं. ते सातत्य आलं नाही मला कधी. हां त्याच्यातून मन शांत होत गेलं. हा एक भाग. हां काही नाही म्हटलं तरी आजूबाजूची ज्या घटना घडल्या हां. त्याचा परिणाम तुमच्या मनावर हो. होतो. आणि माझ्या बाबतीत चांगल्या वाईट घटना जरी असल्या, त्यांची तत्व चांगली होती. ते कसं? ते वडिलांचं बघून जर एवढा माणूस जर करू शकतो तर सातत्य म्हणजे सातत्याचं एक उदाहरण सांगतो. ते पुढं कसं आलं ते, जेव्हा सगळं राज्य नाट्य स्पर्धेत बक्षीस वगैरे मिळाली, तेव्हा आम्ही आमचे जरा पाय जरा हल्ले, हेही हल्लं जरा. आणि आता आम्हाला म्हणून कोणी आम्हाला चांगला नाटककार जवळ करीना, गोव्याच्याच नाटकाला घेऊन नाटक केलं. 3-4 प्रयोग इकडे तिकडे लावले, काहीच हालचाल नाही. म्हणून हिंदू कॉलनीतलं किंग जॉर्ज हायस्कूल घेतलं, वैद्य हॉल वरचा. रविवारी घेतला, म्हणजे कुठलंही नाटक कसलं असलं तर रविवारी हमखास बुकिंग होतं म्हणून. आणि सगळीकडे फलक लावले, सगळं केलं, जाहिरात दिली. आम्ही ज्या दिवशी नाटक असे ना, त्या दिवशी घरी काय खायचं ते सकाळी खात असू, संबंधीच नाही. मग नाटक संपल्या रमत जमत कुठं तरी खायचं आणि घरी जायचो. तर गेलो नेहमीप्रमाणे 11 वाजता. काय हरिभाऊ? हरिभाऊ एवढे मॅनेजर. काय हरिभाऊ, कसं काय? नाही काही विशेष नाही. तरी सुद्धा 5 रुपयाची 4 तिकीटं खपली आहेत, 20 रुपये आले आहेत माझ्याकडे. तर तुमची वाट पाहत बसलो होतो. प्रयोग कॅन्सल करायचा नाही, वाट पाहत होतो. ते लोक आले की आम्ही सांगू त्यांना 4 लोकांनी तिकीटं घेतल्या त्या, आणि त्यांचा विश्वास गमवाल ना तुम्ही, असं मी त्यांना म्हटलं. 4 लोकांचा विश्वास गमवाल ना, ती कमाई तरी आहे आपल्याकडे. प्रयोग कॅन्सल होणार नाही. माझ्या खिशात 20 रुपये. त्या प्रयोगाचा खर्च 2020. बर. तुम्ही बसा, पाठीमागच्या सगळ्यांना बोलवा, आम्ही बसतो आणि नाटक चालू करा. सगळ्यांचे पैसे नाटक संपल्यानंतर मिळतील असं सांगा. आणि मी गेलो, कुठून तरी पैसे गोळा केले आणि परत आलो. नाटक झालं, सगळ्यांना पाकिटं दिली. सगळ्यांच्या तोंडावर आश्चर्याचं आहे. ही मंडळी रात्रो आंटीकडे जमत असत, जे मॅनेजर वगैरे तिकीट विक्रीवाले जे असत ना, विषय हा चर्चेचा. आणि दुसरी जसे ही संस्था धंदेवाईक नाही, ही कलेसाठी म्हणून करते आहे, दिलेला शब्द पाळते आहे. हा सगळीकडे चर्चेचा विषय झाला थोडे दिवस. त्याचा परिणाम आम्ही कलाकारांकडे आणि नाटककाराकडे कॉन्ट्रॅक्ट करून घेत असतो. तो जेव्हा रिन्युअलला आला त्यावेळी कानेटकर म्हणाले, रामकृष्णा याच्या पुढं रक्कम मी सांगणार नाही, तुम्ही त्याच्यावर घालायची, मी घ्यायची. बर. अरे जिथं मला 500 रुपये मानधन मिळतं तहायत सभासद म्हणून गोखले एज्युकेशन सोसायटीचा, तिथं तुमचा चेक 1000 येतो रॉयल्टीचा. तेव्हा आम्ही ती संस्था सोडायची ठरवली. नको सोडत नाही ते, नाहीतर गळ्यात मला
हॉस्टेलचा इन्चार्ज म्हणून टाकतील आणि माझं नाटकाचं खोबरं होऊन जाणार मुलांच्या समोर त्या. हं. तेव्हा आम्ही सोडणार तेव्हा तुम्ही जी द्याल ते घेईल अशीच रक्कम. कारण तात्यासाहेबांना दुसरं उत्पन्न होतं, हो. लेखनही बंद झालं होतं. हं. कधीतरी एक कविता लिहिली की तिला पाठवायची, पण कधी मानधनाची अपेक्षा त्यांनी केली नाही. हं. तर त्यांना वाढवून रॉयल्टी पाठवली, चेक. हं. त्यांचं निमित्त चेक मिळाला, आभारी असं म्हणून एक कार्ड यायचं. हां. त्यावेळी एक पाकिट आलं, हं. त्यात तो चेक होता. बर. पैशाचा एकंदरीत माज आलेला दिसतोय. बर. मी मागितले होते का? हां. हां. न मागताच तुम्ही पाठवू शकता असे पैसे. बर. मला माझ्या पूर्वीच्या ठरल्याप्रमाणे द्या मला ते. मग भेटल्यानंतर म्हणाले, अरे काय रे, माझा खर्च एका माणसाचा तो काय, वरण भात खातो मी हां. आणि बटाट्याची भाजी हां. ती दररोज मिळाली तरी आनंदाने खातो, आणि दारू आणि सिगरेट याच्यात करतो. तुझे पैसे शिल्लक आहेत तुमच्या माझ्या बँकेत, मला नको. हे प्रेम, हा आदर्श तुम्ही विसराल कधीतरी. त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होतोच. आणि म्हणून ही सगळी सातत्य, श्रद्धा, निष्ठा, निष्काम कर्मयोग, आणि मला त्यातून जो हल्ली मिळतो आहे परत तो आनंद, तो त्याच्यात मी घुसडला. आत्ता तुमच्या खरं म्हणजे गेले काही वर्ष मला कल्पना आहे तुम्ही हृदरोगाचं बरोबर बाळगत आहात, त्याला आजारी आहात. पण असं असून सुद्धा तुमचं उत्साह, तुमच्यातलं हे नितळपण आणि बरोबर योग्य परिप्रेक्ष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन किंवा विश्लेषण करणं, ही 90 नंतरही तुम्ही टिकवलेली गोष्ट आहे. नाही काय, माझ्या सगळ्या इच्छा आता पूर्ण झाल्या आहेत. मी आज त्यांना पत्र लिहिलं आहे. कोणाला? कार्यकारी मंडळाच्या मंडळींना, स्नेहमंदिरच्या. स्नेहमंदिरच्या. हां. आय एम व्हेरी ओल्ड नाव, हां. लाईक ए जेडेड पर्सन. बर. जेडेड म्हणजे उत्साही, ज्याची उत्साहाची हे गेली आहे, फिजिकल, त्याला नेहमी सारखा सपोर्ट लागतो, अशी परिस्थिती आली आहे. त्यामुळे कुठलंही काम करण्यासाठी मी इनिशिएटिव्ह घेत नाही. अशा परिस्थितीत या संस्थेत राहणं म्हणजे संस्थेवर अन्याय करण्यासारखं आहे. म्हणून 1 एप्रिलपासून मी फक्त तिथं येणार, तिथं त्यावेळी येणार, त्या दिवशी बसणार, सगळं ते करणार. परंतु तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू नका. कमिट्या करा, आणि त्या कमिट्याची नावही दिली आहेत मी. त्या कमिट्यामार्फत हे सगळं काम वाटा, आणि तुम्ही मग त्याचा आढावा घ्या थोड्या दिवसांनी, असं म्हणून पत्र लागलं. आणि मला प्रामाणिकपणे तुम्हाला म्हणून सांगायचं आहे की मला वाटतं की माझं आता काम संपलं आहे. आता आय एम ऑफ नो यूज. ही आता शरीराची जी आहे ना, ह्यांना त्रास द्या, त्यांना त्रास द्या, तुमची गाडी पाठवा रे, तर मला घेऊन तिथं सोडा रे, कशाला गरज करायची. माझ्याकडे एक गाडी होती, ती टाकली मी विकून. पण तुम्ही समाजासाठी एवढं केलं, 4 मित्रांनी तुमच्यासाठी केलं म्हणून काय बिघडलं? नाही, आता तसं ते प्रेमानं करतात माझं ना? समाजावर काहीच नाही. तर त्यांनी अनाऊन्स केल्याबरोबर 1 कोटी रुपये जमले. हो, पण तेही तुम्ही देऊन टाकले संस्थेला. हो, त्याचं कारण असं, कसलाही मोह होऊ नये. तुम्ही आयुष्याकडे कसं पाहता? आय टोल्ड यू, आय एम पॉझिटिव्ह. हां. वैशाली चव्हाण म्हणून एक बाई आहे, हां. व्हाईस प्रेसिडेंट ऑफ हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन. बर. आणि ती शाखा कुठली? फोर्ट एरिया. बर. तिने बोरिवलीला सपोर्ट म्हणून नाव आहे मराठीत, सपोर्ट काढला, एक संस्था काढली. आणि आज ती 17 कुटुंबांना सर्व तऱ्हेचा सपोर्ट देते. हां. तिनेही मला, आय फील एन्चॅन्टेड वेन आय सी यू, ती येऊन मिठी मारते. तशी बाई 5 लाखाचं मासिक वेतन सोडून, म्हणून मी त्याला सांगितलं आशावाद का असावा. धोंडो केशव कर्व्याला माहीत होता का 2 आणे गोळा करता करता युनिव्हर्सिटी माझ्या नावाने होईल म्हणून? नव्हता. किती अशी नावं घेऊ, आमटेंचा घ्या, बंग घ्या, किती नावं सांगू तुम्हाला. कुठं त्यांनी पाहिलं होतं, कुठं अपेक्षा धरली होती? अपेक्षाही धरली नव्हती. अपेक्षेशिवाय काम करायचं. पुढचं काय हे मला गरजच नाही, पुढचं पुढं बघेल. आज प्रकाश आमटे आमच्याकडे आले, बांदोड्याला 2 तास बसले, आधी बोलेच ना, नको माझाच पुराणा ऐकून कंटाळा आला, मी बोलणार नाही म्हणून. बरोबर 2 आदिवासी डॉक्टर झालेले घेऊन आला होता. त्याच्या पुढे
आमचा अहंकार केव्हाच गळून पडला. केव्हाच मान अपमान आणि अहंकार हा भाग येतच नाही. तुम्ही समाधानी आहात हो आणि 90व्या वर्षी हो. इतके संतुलित ताजेतवाने आहात, हो याच्यापेक्षा ईश्वरानं अजून काय द्यायचं? नको. आणि म्हणून मला काही नको आता. म्हणून आज ते सगळे विरोध करतोय. सकाळी मला अशा ह्याने हात घेत होतो. मला हो सगळं आतलं घामाने भिजलं होतं. हो. बोलता येत नव्हतं. आणि त्याबरोबर रघवी आणि ही मोशनही झाली. म्हटलं सगळी सिन्नती होती. हो. पण म्हटलं मी जाणार. ते म्हणे काय बोलतोय सुद्धा, आम्ही जाणार म्हणजे जाणार. तसे तुम्ही आलात, आपण तुमच्या घरी आलो, बोललो आणि हे इतकं उत्तम पद्धतीनं तुम्ही सगळं सांगितलं. तुमचे कसे आभार मानावे? आभार मानण्यात अर्थ नाही, तुमचं प्रेम. तुम्ही मला दिली मैत्री नाव, तुम्ही जिवंत असेपर्यंत तुमची मैत्री मला अशीच लाभो, एवढीच मागणी मी तुमच्याकडे करतो. दुसरं काय, सगळ्याकडे ती मागणी करतो. नमस्कार. मी म्हटलं की माझा शेवटी अंत व्हावा तो त्या संस्थेसाठीच व्हावा, एवढीच माझी इच्छा आहे, दुसरी कसली नाही. आणि ती फार दूर नाही असे संकेत मला मिळत आहेत. फार दूर नाही ती. 6 महिने किंवा जास्तीत जास्त 1 वर्ष. नाही, असं नका व्हावे आणि उत्तम आरोग्य तुम्हाला लाभावं, निरामय आरोग्य लाभावं अशी आमची सर्वांची परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.